राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी उद्यापासून रेशन कार्डवरती अत्यंत मोठे आणि आनंदाचे 10 आनंदी निर्णय लागू होत आहे। परंतु प्रामुख्याने फक्त पिवळे रेशनधारक आणि केसरी रेशनधारकांना हे आनंदाचे 10 निर्णय लागू होत आहेत। ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना याच्यामध्ये कोणताही लाभ दिला जाणार नाही, त्यामुळे त्यांचा सुद्धा वेळ वाया आपण या व्हिडिओमध्ये घालवणार नाही। त्याच्यामुळे अगोदर सांगितलेलं आहे, फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी रेशनधारकांसाठी आनंदाचे 10 निर्णय घेतलेले आहेत, परंतु याच्यामध्ये काही पात्रता सुद्धा आहे। तुमच्याकडे ती जर पात्रता असेल तर खरोखर तुम्ही सुद्धा या लाभामध्ये सामील होऊ शकता आणि तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये 100% अनुदानावरती लाभ दिला जाणार आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा माहितीचे सरकार आलेले आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा माहितीचे सरकार आलेले आहे। तर या सरकारने रेशनधारकांना 10 आनंदी निर्णय लागू केलेले आहेत, परंतु याच्यामध्ये फक्त पिवळे आणि केसरी रेशनधारकांना 100% अनुदानावरती लाभ दिला जाणार आहे। आता हे 10 आनंदी निर्णय खरोखर कोणासाठी पात्र ठरणार आहेत ते बघून घेऊयात। बघा, पहिला आनंदी निर्णय, राज्यामधील पिवळे आणि केसरी रेशनधारकांना रेशन कार्डवरती धान्य दिले जाणार आहे। बघा, वर्षानुवर्ष तुम्हाला धान्य मिळत आहे तर ते 1 जानेवारी नंतर सुद्धा सुरूच राहणार आहे। सोबतच अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत, परंतु तुमची उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांपेक्षा कमीची असेल तरच तुमच्यासाठी पूर्णपणे रेशन कार्डवरती पैसे सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत। परंतु याच्यामध्ये प्रामुख्याने पिवळे रेशनधारक आणि केसरी रेशनधारकांना हे पैसे दिले जाणार आहेत। आता हे पैसे कसे चेक करायचे आहेत ते सुद्धा सांगणार आहे, परंतु व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा, अगदी सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। परंतु दुसरा आनंदी निर्णय सुद्धा बघून घेऊया। सर्व निर्णय महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच बघू शकता दुसरा जो आनंदी निर्णय आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे की सरकारकडून सर्व रेशनधारकांना मोहरीचे तेल 1 किलो, सोबतच विविध प्रकारच्या डाळी 1 किलो, मसाला 1 किलो, सोबतच हरभरा 1 किलो, सोयाबीन 1 किलो दिले जाणार आहे। म्हणजे तुम्हाला आतापासून तांदळाऐवजी जीवनावश्यक 9 गोष्टी धान्याच्या स्वरूपामध्ये दिले जाणार आहेत। रेशन दुकानामध्ये ज्यावेळेस तुम्ही धान्य आणायला जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला या 9 वस्तू दिल्या जाणार आहेत। तर या ठिकाणी बघू शकता तेल आहे, सोबतच विविध प्रकारच्या डाळी आहेत, गहू आहे, हरभरा आहे, सोबतच विविध प्रकारचे मसाले सुद्धा यामध्ये सांगितलेले आहेत आणि मोहरीचे तेल सुद्धा समाविष्ट करण्यात आलेले आहे। सोबतच तिसरा आनंदी निर्णय सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे। राज्यामधील बहुतांश भागांमध्ये पिवळे आणि केसरी रेशन कार्ड आहे, परंतु त्यांच्या घरामध्ये गॅस कनेक्शन नाही, त्याच्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही। बघा, तिसरा आनंदी निर्णय सुद्धा महत्त्वपूर्ण आलेला आहे। तर बघा, या तिसऱ्या आनंदी निर्णयामध्ये काय आलेलं आहे, राज्यामधील सर्व रेशनधारकांना वर्षाला 3 गॅस फ्रीमध्ये दिले जाणार आहे। यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत 3 गॅस, सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत मोफत 3 गॅस, टोटल मिळून 6 गॅसचे पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये अनुदानाच्या स्वरूपामध्ये जमा केले जाणार आहे। सोबतच चौथा आनंदी निर्णय सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यातील सर्व रेशनधारकांना मोफत उपचार आणि औषधे सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या निधीतून म्हणजे त्यांच्या फंडामधून दिले जाणार आहेत। बघा, करमाळा तालुक्यामध्ये चिवटे साहेबांचं ऑफिस आहे, तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या निधीमधून जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहे, ज्यांच्याकडे रेशनधारक आहेत, अशा नागरिकांना मोफत उपचार सुद्धा दिला जातो। आता तुमचा कोणता तालुका आहे तर त्या तालुक्याचं नाव सुद्धा सांगायचं आहे, परंतु तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला मोफत उपचार सरासरी 1 ते 2 लाख रुपयापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या फंडामधून दिला जात असतो। जरी तुम्ही जास्त आजारी असाल तर त्यावरती सुद्धा महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले जातात। त्यानंतरच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री फंडामधून आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील रेशनधारकांना मोफत उपचार आणि मोफत औषध सुद्धा दिले जातात। सोबतच रेशन कार्डवरती 5वा जो निर्णय आलेला आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यामध्ये बीजेपीचे सरकार आलेले आहे आणि या सरकारने राज्यातील सर्व रेशनधारक महिलांना स्वतःच्या पायावरती उभा राहता यावं यासाठी विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्याचं सुद्धा सांगितलेलं आहे। आता याच्यामध्ये महिलांसाठी 2 योजना सांगितलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एक शिलाई मशीन योजना आहे आणि दुसरी मोफत पिठाची गिरण योजना आहे। यांचे अर्ज करायचे असतील तर कमेंटद्वारे सांगा, तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो। सोबतच 6वा निर्णय सुद्धा आनंदी आहे। बघा, रेशनधारकांना प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना या घरकुल योजनांच्या अंतर्गत
शहरी भागांमध्ये 1,30,000 रुपये तर गावाकडील भागांमध्ये 1,20,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये घरकुल बांधण्यासाठी दिले जात असतात। त्याच्यामुळे जर तुम्हाला घरकुल बांधायचं असेल तर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेचा अर्ज करायचा आहे। त्याचे अर्ज सुद्धा सुरू होणार आहेत, परंतु त्याच्यामध्ये फक्त रेशनधारकांना लाभ दिला जाणार आहे। सोबतच 7वा आनंदी निर्णय सुद्धा महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यामधील रेशनधारकांना शासनाकडून विविध प्रकारच्या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। आता सध्याच्या स्थितीला राज्यामधील बहुतांश रेशनधारकांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिलेला आहे। सोबतच मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ दिलेला आहे। सोबतच विविध ज्या योजना आलेल्या आहेत तर त्या योजनांचा लाभ सुद्धा दिलेला आहे। त्याच्यामध्ये विश्वकर्मा सुद्धा योजना आहे। सोबतच जो 8वा निर्णय आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, राज्यातील रेशनधारक महिलांना अजूनही चुलीवरतीच स्वयंपाक करावा लागतो। त्यासाठी 2 योजना सुरू केलेल्या आहेत। एक तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे आणि दुसरी केंद्राकडून दिली जाणारी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे, परंतु त्यामुळे वृक्षतोड होते। बघा, गावाकडील भागांमध्ये अजूनही चुलीवरतीच स्वयंपाक केला जातो, त्यामुळे वृक्षतोड होते। सोबतच महिलांच्या डोळ्यांना सुद्धा आजार होतात। त्याच दृष्टिकोनातून सरकारने 2 योजना सुरू केलेल्या आहेत। एक तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा अर्ज करा किंवा प्रधानमंत्री उज्ज्वला 2.0 या योजनेचा अर्ज करू शकता। त्यानंतरच तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। सोबतच रेशन कार्डवरती जो 9वा लाभ दिला जाणार आहे तो सुद्धा अत्यंत आनंदी आहे। बघा, रेशनधारक कुटुंबातील ज्या माता भगिनी किंवा कुटुंबधारक अपंग असतील, निराधार असतील, विधवा असतील आणि ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशा सर्व नागरिकांसाठी 17 डिसेंबर रोजी GR आलेला आहे। बघा, सर्वांना माहिती असेल 17 डिसेंबर रोजी अपंगासाठी, निराधारसाठी, विधवांसाठी सोबतच दिव्यांगांसाठी सुद्धा GR आलेला आहे। सरासरी 500 कोटी इतकी तरतूद करण्यात आलेली आहे। तुमच्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे, परंतु अजून तुम्ही या योजनांचे अर्ज केलेले नसतील तर लवकरात लवकर करायचे आहेत, तरच तुम्हाला याच्यामध्ये लाभ दिला जाणार आहे। सोबतच 10वा निर्णय सुद्धा आनंदी आहे। बघा, संपूर्ण भारतामध्ये पिवळ्या रेशनधारकांना शासनाकडून विविध योजना, याच्यामध्ये शेळीपालन योजना असेल किंवा शिधा असेल अशा प्रकारचे लाभ सुरू करण्यात येणार आहेत, परंतु त्या अगोदर तुमची KYC करणं गरजेचे आहे। बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यांना शेळीपालन योजना करायची असेल तर तुम्ही सुद्धा शेळीपालन योजनेचा अर्ज करायचा आहे। थेट रेशन कार्डच्या आधारावरती तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकडचे जी रक्कम असेल ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जात असते। परंतु काही असे नागरिक आहेत त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, परंतु त्यांना पिवळे असू द्या किंवा केसरी रेशन कार्ड असू द्या, त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे, परंतु गावामधील रेशन दुकानदार जे स्वस्त धान्य रेशन दुकानदार असतात तर ते त्यांना धान्य देत नाही। तर त्यांनी काय करायचं आहे, तर आपल्या तालुक्याच्या ठिकाणी तहसील ऑफिस असतं आणि त्या तहसील ऑफिसमधील अन्न पुरवठा विभागामध्ये आपली नोंद करायची आहे। ज्यावेळेस तुमची नोंद आपल्या रेशन कार्डवरती होईल, सोबतच त्या अन्न पुरवठा विभागांची सही होईल, त्यानंतर तुम्हाला सुद्धा रेशन धान्य मिळणार आहे। परंतु याच्यामध्ये एक अट आहे, ती अट म्हणजे तुमचे उत्पन्न 50,000 रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे। सोबतच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे किंवा भारताचे जरी रहिवासी असले तरी पण चालू शकणार आहे। तुमच्या गावामधील पोलीस पाटील किंवा सरपंच यांचा दाखला सुद्धा लागणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला प्रूफसाठी की महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा भारत देशामध्ये तुम्ही राहत आहात याच्यासाठी काहीतरी तुमच्याकडे प्रूफ असणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यामधील तब्बल 80 करोडपेक्षा जास्त नागरिक रेशन धान्य घेतात आणि याच रेशनधारकांसाठी 1 जानेवारी 2025 पासून सरकारकडून विविध योजना राबविल्या जाणार आहेत, परंतु त्या अगोदर तुमची KYC होणं गरजेचं आहे। त्यानंतरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये हा लाभ दिला जाणार आहे। राज्यामध्ये बघा 80 करोड नागरिक आहेत, परंतु त्याच्यामधील 30 करोड नागरिक अपात्र ठरणार आहेत। उर्वरित जे 50 करोड नागरिक असतील तर त्यांना रेशन धान्य सुद्धा वाढवून देण्यात येणार आहे। रेशन कार्डवरती पैसे तर सुरूच होणार आहे, सोबतच गॅस कनेक्शन असेल किंवा गव्हर्नमेंटने काढलेल्या जेवढ्या पण योजना असतील तर त्या योजना अगदी सुरळीतपणे सुरूच राहणार आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त त्या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताईंनी असतील किंवा भरपूर नागरिकांनी अशी एक कमेंट केलेली होती की आमचे रेशन कार्ड सुरू आहे, सोबतच RC नंबर सुरू आहे, परंतु आम्हाला तरी पण रेशन दुकानदार धान्य देत नाही। आणि दुसरी कमेंट सुद्धा महत्त्वपूर्ण होती की केसरी रेशन कार्ड आहे तर आम्हाला धान्य मिळत नाही, तर आम्हाला पैसे सुरू होतील का? तर बघा, तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड आहे तर तुम्हाला 100% पैसे सुरू होतील। फक्त पांढऱ्या रेशनधारकांवरती कोणताही लाभ दिलेला नाही। गव्हर्नमेंट काय म्हणतं, ज्यांचं उत्पन्न 15,000 रुपये आहे तर त्यांना पिवळे रेशन कार्ड असते, सोबतच ज्यांचे उत्पन्न 1 लाख असते त्यांना केसरी रेशन कार्ड असते आणि ज्यांचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त असते त्यांना पांढरे रेशन कार्ड असते। म्हणजे सरासरी तुमचं उत्पन्न 15 ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान आहे असं समजलं जातं। त्यानंतरच तुम्हाला धान्य असेल किंवा सरकारच्या विविध योजना असतात तर त्या योजना
प्राथमिक स्वरूपामध्ये दिल्या जातात। राज्यामधील तब्बल 80 करोडमधले 50 करोड नागरिक पात्र आहेत। 1 जानेवारीनंतर याची पडताळणी होणार आहे, सर्वे होणार आहे, घरोघरी जाऊन चेक सुद्धा केलं जाणार आहे। सोबतच ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी असेल, कोण इन्कम टॅक्स भरत असेल किंवा विविध गोष्टींचा लाभ घेतलेला असेल, स्वतःच्या नावाने एखादा प्लॉट विकत घेतलेला असेल, फ्लॅट विकत घेतलेला असेल किंवा 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, घरामध्ये एखादी 4 व्हीलर गाडी असेल, सोबतच आयकरदाता असेल, तर या गोष्टींची सुद्धा सर्वेनुसार तपासणी केली जाणार आहे। आता त्यामध्ये जे उर्वरित नागरिक जे पात्र ठरतील तर त्यांना 100% अनुदानावरती सर्व योजनांचा लाभ दिला जाणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।